होतं. मग आत्ताचं सरकार हे वाजपेयींच्या निर्णयाच्या विरोधात जात आहे का, असा आमचा सहज त्याच्यामध्ये प्रश्न आहे. आता जातनिहाय जनगणना ही मागणी अनेक वर्षांपासून अनेक लोकांची आहे. काल देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना त्यांनी सांगितलं की काँग्रेस आणि त्यांच्या विचाराच्या सरकारने काय केलं. खरं तर आपण बघितलं 2011 मध्ये आपण एक सोशल आणि सेन्ससचं एक कमिटी केली होती आणि तो सेन्सस पूर्णही झाला होता. त्या समितीमध्ये कोण होतं? महाराष्ट्राकडनं भुजबळ साहेब, मुंडे साहेब स्वतः होते, समीर भुजबळ होते. कारण का त्यावेळेस भुजबळ साहेब आणि मुंडे साहेबांनी तिथं एक चर्चा घडून आणली होती लोकसभेमध्ये आणि काँग्रेस असं होतं सगळ्यांचंच ऐकलं होतं. विरोधातला असला काय त्यांनी मुंडे साहेबांचं ऐकलं, भुजबळ साहेबांचं ऐकलं. कमिटी फॉर्म 2011 सुरू झाला, तो 2000 संपला. 2000 सरकार बदललं तर हे सगळे जे जातीनिहाय जनगणना झालेली आहे, जी इम्पेरिकल डेटा गोळा झालेला आहे, तो मात्र दुर्दैवाने बीजेपीने तो वापरला नाही 2014 पासून आतापर्यंत. आणि मग नंतर परत आपण जर बघितलं असेल तर परत एकदा मागणी झाली, राहुल गांधीजींनी मागणी केली, सगळ्यांनी लोकांनी मागणी केली आणि मग कुठेतरी जनगणना जी खऱ्या अर्थाने 2023 पाहिजे होती, त्याला मान्यता मिळाली, ती अजूनपर्यंत झाली नव्हती. आता गेल्या काही महिन्यांमध्ये सुरू झाली. त्यांनी काय सांगितलं, 2021 ची जनगणना आम्ही का केली नाही? कोविड होतं. अरे पण कोविड असताना सुद्धा त्यावेळेस जर आपण बघितलं असेल तर तेव्हा अनेक प्रकारचे सर्वे हे सरकारकडनं केले जात होते, ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री साहेबांनी कुठंतरी एखादा विषय सांगितला, त्याचा सर्वे होता. तो पुढे मी तुम्हाला सांगतो. ह्याच्यामध्ये हे सगळं ठिकाणी आणि हे का करण्याचं गरजेचं, कारण का पॉप्युलरिटी विकासाच्या मुद्द्यावर भाजप आलं. मग नंतर तुम्ही बघितलं असेल विकासाचा मुद्दा तरी 2019 नॅशनलिझम म्हणजे ज्याच्यामध्ये आपण उरी आणि हे जे विषय त्याच्यावर यांनी राजकारण केलं मोठे करून. 2024 आपण बघितलं असेल की त्याच्यामध्ये वेगळे मुद्दे करून ते निवडून आले. आता त्यांच्याकडे मुद्दाच नाही म्हणून डिलिमिटेशनचा मुद्दा घेऊन ते कुठेतरी पुढे त्या ठिकाणी येतात असं आपल्याला म्हणावं लागेल. याच्यामध्ये आता हे बघा, ही कमिटी आहे. ही कमिटी कुठली आहे की ते जे म्हणतायत, म्हणजे अमित शहा म्हणतात आम्ही तुमचा शब्द ऐकतो, आम्ही इथं बोलतो, पण त्यांनी किती काय बोललं तर हे सगळं जाणार आहे या कमिटीमध्ये. आता ह्या कमिटीमध्ये कोण चेअरपर्सन आहे